म्हणजे त्रास होत असल्यामुळे घ्यायला त्रास होत होता, तोंडामध्ये पण म्हणजे अल्सरसारखं झालं होतं, त्यामुळे मी काही खाण्याची इच्छा होत नव्हती. परंतु मॉडर्न होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटनंतर 2 दिवसानंतरच मी साधारण जेवायला सुरुवात केली. 2014मध्ये ट्रीटमेंट चालू केली. ते आतापर्यंत माझी ट्रीटमेंट चालू आहे आणि मला याच्यामध्ये बराच फरक पडला आहे. मला आजार हे डायग्नोसिस व्हायच्या आधी म्हणजे त्रास असा होत होता की थुंकीतून रक्त पडत होतं साधारण आणि दम लागत होता. धावत पळत बस पकडण्याचा प्रयत्न केला तर शक्य होत नव्हतं, म्हणजे धावपळ जमत नव्हती तेव्हा. आणि तेच त्यानंतर डॉक्टरांची विजयकुमार माने यांची ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मला तब्येतमध्ये बराच फरक पडला आणि पूर्वीसारखं मी आता नॉर्मल आयुष्य जगतो आहे. म्हणजे व्यवस्थित कामधंदा करतो आहे आणि म्हणजे माझं बाहेर पण प्रवास करू शकतो मी आता. आणि मला हे सांगायचं आहे की मॉडर्न होमिओपॅथीचे जे औषध आहे ते खरोखर माझ्यासाठी तरी म्हणजे खूपच हे, कारण मी पूर्ण आशा सोडून दिली होती आणि या औषधांनी मला खूपच फरक पडला. म्हणजे आता माझी तब्येत बरीच सुधारली आहे आणि काही डॉक्टरांनी सांगितलं अजून काही महिन्याने आपल्याला औषधसुद्धा बंद करावं लागेल. म्हणजे एवढी म्हणजे सुधारणा माझ्यामध्ये झालेली आहे. मॉडर्न होमिओपॅथीचं औषध खरोखर फायदेशीर आहे आणि मला वाटतं याचे काही साईड इफेक्ट नाही आहे. तरी आपण कॅन्सर झालेल्या पेशंटसाठी तरी ॲलोपॅथीचं ट्रीटमेंटकडे डायरेक्ट न वळता जर याचा उपयोग केला तर मला नक्कीच फायदा होईल. तर आता आपण आगवेकर यांचा हा बाईट ऐकलेला आहे. ही संपूर्ण केस कशा प्रकारे होती आणि मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती कशा प्रकारे प्रभावीपणे लागू पडलेली याविषयी आपण सरांकडून मार्गदर्शन करून घेणार आहोत. परंतु इथे घेतो एक छोटासा ब्रेक. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल आय डी info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. धरतेवेली लोकसंख्या 7 अब्ज, मंचाच्या कुडीन 70,000 अब्ज पेशी. दर एका पेशीत असता डीएनए धोक्यात येता तेन्ना पेशींची हिस्पा भायर जाता वाड, जी कॅन्सर ह्या भिरांकूळ दुयेसाक जल्म दिता. जिवितांतल्या खंयच्याय टप्प्यान 200 तरेचे वेगवेगळे कॅन्सर जावंक शकतात आणि अकाली मरण येवं येता. दर एक वर्सा कॅन्सराचे साधारण 1.5 कोटी नवे दुयेंती सापडटात. शारीरिक आणि आर्थिक नदरेन दुयेंती कोसळटात. मॉडर्न होमिओपॅथी एक सर्वश्रेष्ठ उपचार पद्धत जी कॅन्सराचेर यशस्वी रितीन नियंत्रण दवरता, कॅन्सराच्या वेड्यातल्यान सोडयता. कशें ते पळोवया भलायकेच्या मॉडर्न युगांत. मॉडर्न होमिओपॅथी, सुरक्षा जिविताची. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सो ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण ही बाईट जी ऐकली होती आगवेकर यांची, त्यांचे रिपोर्ट्सही आपण पाहिले, त्यांची बाईट ऐकली. त्यांनी सांगितलं होतं की कशाप्रकारे त्यांना लंग कॅन्सर झाला होता आणि कशाप्रकारे आपण ही उपचार पद्धती केली आहे. तुम्ही काय सांगाल, ही केस कशी होती? श्रीयुत आगवेकर हे आपल्याकडे आले त्यावेळेला त्यांनी आधी मुंबईमधल्या एका
नामांकित कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेले होते. बरं. आणि त्या उपचारानंतर काही कालानंतर त्यांना असं कळालं की पुन्हा हा आजार वाढलेला आहे अच्छा. आणि तो फुफ्फुसामध्ये अधिक लिव्हरमध्ये पण गेलेला आहे. बरं. कारण ती अल्फा फिटोप्रोटीन नावाची टेस्ट हाय आलेली होती आणि लिव्हरमध्ये आजार गेला असं दिसून आलेलं होतं. बरं. आपल्या उपचार पद्धती चालू केल्यानंतर पहिल्या महिन्यापासून त्यांना फरक पडत गेला आणि लक्षणं पहिल्या महिन्यापासून कमी आली. जो दम लागत होता तो कमी आला, वजन कमी झालं होतं ते वाढायला लागलं, खोकला होता तो कमी आला. म्हणजे अशा प्रकारे आजाराची लक्षणं आणि त्यांना ताप पण असायचा वारंवार, तो पण कमी यायला लागला. म्हणजे पहिल्या महिन्यापासून त्यांना आराम मिळायला लागला. आम्ही रिपीटेडली त्यांचे रिपोर्ट्स करत गेलो आणि रिपीटेडली रिपोर्ट्समध्ये लक्षात आलं की त्यांचा आजार कमी होतोय. आताच्या लेटेस्ट रिपोर्टनुसार त्यांचा आजार खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी आलेला आहे. रिपोर्टमध्ये पण दिसते आणि पेशंटच्या शारीरिक लक्षणांमध्ये पण दिसते. सिटी स्कॅनच्या रिपोर्टमध्ये पण आजार कमी आलेला दिसतो. जे काही आम्ही कॅन्सर मार्कर्स ज्या टेस्ट केल्या, ब्लडच्या टेस्ट केल्या, ते सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये कमी आलेले आहेत आणि पेशंट नॉर्मल लाईफ जगतोय. आमचं ट्रीटमेंट चालू केल्यानंतर, मॉडर्न होमिओपॅथी ट्रीटमेंट चालू केल्यानंतर साधारणपणे दुसऱ्या महिन्यापासून रुग्ण हा कामाला जायला लागला. तो म्हणजे सरकारी नोकर आहेत ते, दुसऱ्या महिन्यापासून ते आपल्याला कामाला झालेले. आज अखेर ते त्यांचं नॉर्मल लाईफ जगतात. त्यांच्याकडे बघितल्यावर आपल्याला असं कळणार नाही की हे कॅन्सरचे पेशंट आहेत. इतक्या प्रकारे त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसून येते. नक्की. जसं आपण म्हणतो तसं की आपली जी उपचार पद्धती आणि कन्व्हेन्शनल उपचार पद्धती याच्यामधला फरक आपण नेहमी सांगत असतो प्रेक्षकांना. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला मला विचारायचं आहे की अशा वेळेला जेव्हा असे पेशंट्स येतात तेव्हा इतर म्हणजे या उपचार पद्धतीच्या बरोबरीनं तुम्ही त्यांना इतर काही पथ्य या संदर्भात सांगता का? कारण लंग्सशी म्हणजे श्वसनाशी संबंधित हा आजार आहे, तेव्हा बाकीच्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. तर त्या दृष्टिकोनात जसं महत्वाची पथ्यांमध्ये म्हणजे जर काही व्यसन असेल तर ते व्यसन टाळायला पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. किंवा स्मोकिंग करत असेल, टोबॅको च्युइंग करत असेल तर ते बंद करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही नॉन व्हेजिटेरियन फूड एक अवॉइड करायला सांगतो, मटन आणि चिकन. थंड पदार्थ पण अवॉइड करायला सांगतो. कारण बऱ्याच वेळेला रुग्णांना, अशा प्रकारच्या रुग्णांना थंड पदार्थ एक्सपोजर केल्यावर म्हणजे एसी मध्ये बसलं किंवा थंड गोष्टी प्यायल्या खाल्ल्या तर आजार वाढतोय, त्रास वाढतोय असं दिसून आलेलं आहे. अशा प्रकारची सर्वसामान्य पथ्य आहेत. म्हणजे विशेष असं काही मोठं पथ्य नाही आहे किंवा असं काय डाएट पाळायला पाहिजे असं पण काही नाही आहे. नॉर्मल रुटीन लाईफचं जे काही जेवण त्याचं असेल ते, आणखी जीवन पण रुटीन माणूस जगू शकतो. नक्कीच. आपण जसं लंग कॅन्सरशी बोलताना सुरुवात केलं तेव्हा तुम्ही म्हणालात तसं की एक टोबॅको च्युइंग किंवा स्मोकिंग यासारख्या प्रामुख्याने ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे ह्या कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतंय. त्या व्यतिरिक्त अशा काही गोष्टी आपल्याला आढळून येतात का? कारण आज जर का बघितलं तर तारुण्यात सुद्धा अशा प्रकारचे कॅन्सरचे रुग्ण आपल्याला दिसून येतात. तर त्या दृष्टिकोनातनं काय सांगाल? ते काही कॅन्सर असे आहेत की जे फुफ्फुसामध्ये येतात. ते जर्म सेल ट्युमर नावाचा एक कॅन्सर आहे की तो असा म्हटला जातो की बाय बर्थ आहे किंवा अनुवंशिक असावा असं म्हटलं जातं. किंवा काही गोष्टी काही लोकांमध्ये जे बाकीचं एक्सपोजर आहे, म्हणजे समजा पोल्युशन असेल किंवा ज्याला प्रोफेशनल हॅझार्ड्स म्हटलं जातं की समजा रस्ते करणारा कामगार असेल तर तिथं असणारी धूळ किंवा काही गॅसेस जे आहेत किंवा केमिकल फॅक्टरीमध्ये काम करणारे लोक जे आहेत, तर ह्या गोष्टींपासून लांब राहायला पाहिजे. ज्याच्यामुळे आजार निर्माण व्हायची आणि वाढायची शक्यता आहे, या गोष्टींपासून लांब राहायला पाहिजे. नक्कीच. तर आपण म्हटलं असं की लंग कॅन्सर हा खूप मोठा विषय आहे, परंतु मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती खूप चांगल्या प्रकारे प्रभावीपणे ह्याच्यावर काम करते. जसं या बाईटमधनं आपण ऐकलं की रुग्ण जो आता आहे तो तुम्ही म्हणाल तसं सामान्यपणे आयुष्य जगू शकतोय. हे सगळ्यात मोठं यश आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आम्ही म्हटलं असं कॅन्सर हा मोठा विषय आहे, कारण खरोखरच दुर्धर आजार आहे आणि त्याच्यावरती कशा प्रकारे आपण काम करतोय आणि कशा प्रकारे करत राहणार आहोत या सगळ्या विषयी मला तुमच्याशी पुढचे अनेक भाग चर्चा करायची, परंतु वेळेअभावी आत्ता आपल्याला इथेच थांबायला लागतंय. आज तुम्ही इथे आलात, या विषयावर एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. तसं म्हटलं असं की कॅन्सर हा खूप मोठा विषय आहे, अत्यंत दुर्धर आजार आहे आणि त्यावरती मॉडर्न होमिओपॅथी कशा प्रकारे उपचार करते, कशा प्रकारे प्रभावीपणे काम करते, या सगळ्या विषयावरती आपण पुढचे अनेक भाग चर्चा करणारच आहोत. आत्ता या विषयासह इथेच थांबणार आहोत. नमस्कार. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com.
धर्तेवेली लोकसंख्या 7 अब्ज, मनशाच्या कुडीन 70,000 अब्ज पेशी. दर एका पेशीत असता डीएनए धोक्यात येता तेन्ना पेशींची हिस्पा भायर जाता वाड, जी कॅन्सर ह्या भिरांकूळ दुयेसाक जल्म दिता. जिवितांतल्या खंयच्याय टप्प्यान 200 तरेचे वेगवेगळे कॅन्सर जावंक शकतात आनी अकाली मरण येवं येता. दर एक वर्सा कॅन्सराचे सादारण 1.5 कोटी नवे दुयेंती सापडटात. शारिरीक आनी आर्थीक नदरेन दुयेंती कोसळटात. मॉडर्न होमिओपॅथी एक सर्वश्रेष्ठ उपचार पद्दत जी कॅन्सराचेर यशस्वी रितीन नियंत्रण दवरता, कॅन्सराच्या वेड्यांतल्यान सोडयता. कशें ते पळोवया भलायकेच्या मॉडर्न युगांत. मॉडर्न होमिओपॅथी, सुरक्षा जिविताची. मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने हांणी कॅन्सर दुयेसाचेर केल्ले मार्गदर्शन तुम्ही पळयले. इश्टानो, भलायकीचे मॉडर्न युग ह्या कार्यावळीन फुडल्या भागांत तुमकां डॉक्टर विजय कुमार माने कॅन्सर दुयेसाचेर आनीकय मार्गदर्शन करतले. तेन्ना खर दुयेस आनी ताचे वेले मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार हाचे खातीर पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग.